नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी पुन्हा एकदा महत्त्वाचा जी.आर आपल्या समोर आलेला आहे. अंगणवाडी बांधकामाकरिता निधी हा उपलब्ध करून देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण जी.आर आहे. नक्की कोणत्या ठिकाणी अंगणवाडी बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला आणि अंगणवाडी बांधकामासाठी निधी कशा पद्धतीने उपलब्ध करून घ्यायचा हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. तर बघा, महाराष्ट्र शासनाकडून आलेला हा महत्त्वपूर्ण जी.आर आहे. दिनांक तुम्ही याची पाहू शकता, 17 फेब्रुवारी 2026 हा जी.आर आहे. अंगणवाडी बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण जी.आर आहे. प्रस्तावनेमध्ये बघा काय म्हटलेलं आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम 264 माहे जुलै 2025च्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र पुरवणी मागण्यांवरील विनियोजन विधेयकावर माननीय श्री नाना पटोले विधानसभा सदस्य यांच्याकडून अंगणवाडी बांधकाम दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगाने सूचना प्राप्त झाली होती. सदर सूचनेच्या अनुषंगाने कार्यवाहीबाबत तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली 16/9/2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आलेले निर्देश विचारात घेऊन संदर्भाधीन क्रमांक 1 येथील पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार भंडारा जिल्ह्यातील लाखानी व लाखांदूर व साकोली तालुक्यातील नागरी क्षेत्रातील 28 अंगणवाडी केंद्रे इमारत बांधकामाकरिता प्रति अंगणवाडी, बघा इथं काय म्हटलेलं आहे, प्रति अंगणवाडी 11.25 लक्ष निधी वितरित करण्यासाठी बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याचाच महत्त्वपूर्ण हा जी.आर आलेला आहे. काय शासन निर्णय झाला हे आपण थोडक्यात जाणून घ्या. बघा काय म्हटलेलं आहे शासन निर्णयामध्ये. भंडारा जिल्ह्यातील लाखानी, लाखांदूर व साकोली तालुक्यातील नागरी क्षेत्रातील 28 अंगणवाडी केंद्रे इमारत बांधकामाकरिता 3,15,00,000 इतका निधी सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक 1 x 01-22-36 पोषण आहार 051 बांधकाम अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना अनुदान अतिरिक्त राज्यहिशा 100%, लहान बांधकामे या लेखाशीर्षाखाली अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीमधून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना वितरित करण्यास व शासन मान्यता देण्यास येत आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी उपरोक्तप्रमाणे निधी संबंधित यंत्रणेस वितरित करावा. वित्त विभागाच्या 6/6/2008 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी व त्या अनुषंगाने वित्त विभागाकडून देण्यात आलेला आदेश विचारात घेऊन अंगणवाडी बांधकाम पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही विहित कालावधीत करून निधी उपाययोजनेत आणण्यात यावा असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि अंगणवाडी केंद्र जे इमारतचा आराखडा आहे त्या आराखड्याप्रमाणे अंगणवाडी तयार करण्यात यावी. अंगणवाडी बांधकाम खर्चाची मर्यादा शासन निर्णय 14 फेब्रुवारी 2022 प्रमाणे राहील असं म्हणण्यात आलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा हा जी.आर आहे. बघा ताईंनो, सदर प्रयोजनाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीनुसार अंगणवाडी बांधकामाची कार्यवाही कालमर्यादा निश्चित करून संबंधिताकडून पूर्ण करून घेणे, उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांची राहील असं म्हणण्यात आलेलं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आलेला आहे. तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहायचा असेल तर तुम्ही सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtragovernment.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तुम्ही हा जी.आर तेथे जाऊन देखील पाहू शकता. अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे. भंडारा जिल्ह्यामधील बघा, भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 28 अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामाचा प्रस्ताव हा नाना पटोले यांच्याकडून आलेला आणि त्यानुसार बघा आलेल्या सूचनानुसार ही मंजुरी देण्यात आलेली आहे असं या जी.आर मध्ये म्हटलेलं आहे. विधेयकावर बघा जुलै 2025 मध्ये विधेयक चालू असताना अधिवेशन चालू असताना नाना पटोले यांनी विधानसभा सदस्य आहेत त्यांनी अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती हा विषय मांडलेला आणि त्यांनी इथं बघा भंडारा जिल्ह्यातील लाखानी, लाखांदूर व साकोली या तालुक्यातील नागरी क्षेत्रातील 28 अंगणवाडी केंद्रे इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध अशी मागणी केलेली आणि त्यांच्या या मागणीनुसार आता तेथील 28 अंगणवाडी केंद्रांना हा निधी उपलब्ध झालेला आहे.
एकूण निधी तुम्ही पाहू शकता 3,15,00,000 एवढा निधी हा मंजूर झालेला आहे. खूपच महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे. जर आपल्याला देखील नवीन अंगणवाडी केंद्र जर पाहिजे असेल आणि आपल्याजवळ देखील म्हणजे जागा उपलब्ध असेल, गव्हर्नमेंटची जागा जर उपलब्ध असेल, तर आपण सुपरवायझर मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण अंगणवाडीचा प्रस्ताव मागवू शकतोय. अत्यंत महत्त्वाची माहिती आणि हा अपडेट आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना शेअर करा आणि तुम्ही जर माझा हा व्हिडिओ जर तुम्ही भंडारा जिल्ह्यातून पाहत असाल तर तुमच्या अंगणवाडीला मंजुरी भेटली का नाही हे नक्कीच मला कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.